अध्याय 5. श्री गणेशाय नमः. जय 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 दुकुळ टिळका भक्त पंकजा सदैवारका मुनी मान चकोर बालका कृपा पियुषा चंडा तू भाविक प्रेमळ भक्त परी तयाचा असती पूर्ण कैवारी बाळ ब्रह्मा बाळ प्रल्हाद संकटवारी कोरड्या काष्टी प्रगटलासे. माता कुणाची स्तुती चालू विष्णू भगवंताची स्तुती चालू आहे. ते काय म्हणले प्रल्हाद भक्त प्रल्हादासाठी कोरड्या काष्टी म्हणजे खांबामध्ये देवाने अवतार घेतला होता. म्हणजे नरसिंह अवतार भगवंताचा 5वा अवतार आहे. कर विशती प्रताप सगन संकटी घातले देवतेने तदर्प सकळ रविकुळ पाठ पाळन अवतार दीक्षा मिरवेचे देव विप्राचे संकट पावन मत्स्य कुळाचे करी धारण मग उदजिते गगन धावन शंकासुर धरेला. आता काय देवानी मत्स्य अवतार सुद्धा धरलाय. म्हणजे वेळोवेळी देव संकटावर आले त्यावेळेस कुणी अवतार धरलेले ते भगवान विष्णूने अवतार घेतलेले आहेत. देवीच दैत्य दुमदुमा करीत अवतार कच्छ झाला मिरवित उदरी म्हणतुनी शंक तो सेवित महाराज कृपार्णवा राया बळीची उद्दाम करणी स्वरूप मिरवी खुजटपणी संकट पडता सुरगणी परशधर झालाचे. आता राजा बळीराजाची कशी अधिकरणी अगतित झाली म्हणजे का जास्त उन्मत झालता तो. त्यासाठी बळीचा अवतार झाला कोणी देवाने वामनाचा अवतार घेतला. अपार भक्ती प्रेमा सगन त्यात स्थिरावले पंडुनंदन शिशुपाळ वक्रदंत कंदन वसुदेव कुशी मिरवला. आता अपार भक्त कोणी पांडव हे भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत बरोबर ना. श्रीकृष्णाचा अवतार कितवा आहे. श्रीकृष्णाचा अवतार घेतला नंतर शिशुपाळाला मारलं वक्रदंताला मारलं देवकीच्या कुशी भगवान विष्णूने अवतार घेतला श्रीकृष्ण. असोयाच्या भक्तिप्रेमा तू ते आवडे मेघश्यामा तरी भाव भक्तीच्या उगमा पुढे ग्रंथ बोलवे. मागेले अध्यायी केले कथन हिंगळाच क्षेत्री मच्छिंद्रनंदन अष्टभैरव चामुंडा जिंकून दर्शन केले आंबेच्या. आता मागच्या अध्यायात काय झालं ती भैरवनाथांच्या मुळे हे झालं म्हणजे ते मृत्यूनिशी पडले होते पण ते जिवंत गेले परत. हा मच्छिंद्रनाथ आणि भैरवनाथांसंग युद्ध केलं आणि अष्टभैरव जिंकून घेऊन अंबिकेचं दर्शन घेतलं. तरी श्रोते सिंहावलोकनी कथा पहा आपले मनी 12 मल्हार मार्ग धरुणी जाता झाला मच्छिंद्र. आता 12 मल्हाराचा मार्ग म्हणजे 12 मल्हाराच्या भेटीसाठी मच्छिंद्र हा तो 12 मल्हार काननात मुक्काम होतला एक गावात देवालय मच्छिंद्रनाथ सुखशयनी पोडला. तो रात्र झाली 2 प्रहर जागृत आहे नाथ मच्छिंद्र तव काननी देवट्या पर मच्छिंद्रनाथे देखिल्या. आता या 12 मल्हाराला जात असताना ते एका जंगल म्हणजे अरण्यामध्ये एका मंदिरात एका गावामध्ये मंदिरात झोपलेले आहेत. आणि त्या मंदिरात झोपल्यानंतर रात्र 2 प्रहर म्हणजे रात्रीचे 12च्या नंतरून त्यांना अशा दिवट्या जाताना दिसलेल्या आहेत. इकडून जाते तिकडून येते ऐशा ईर धारा करते ते पाहुणे नाथ जती म्हणे भूतावळ उदेले. त्या दिवट्या इकडून तिकडून फिरत होत्या. मग नाथांना काय वाटलं भूतावळ आहेत वाटत. तरी ते करावे प्रसन्न समयत हाची दिसून कोण्या तरी कार्या लागून उपयोगी श्रम पडतील. म्हणजे आता यांना आपण प्रसन्न करून घेतलं पाहिजे कुठल्या तरी कार्याला आपल्याला उपयोग येतील. तरी त्या ते आता शरणागत प्रसन्न कोणी घ्यावे भूत श्रोते म्हणते कार्य कोणते भूता स्वाधीन असेल की तरी याचे न बोलावे यावेळी. भूत श्रीराम उपयोगी आले राक्षसाचे प्रेत नेले समरांगणी सुवेळे. आता काय आले म्हणजे भूत काय कामाला यायचे नाही का. तरी पण भूत ज्यावेळेस रामायणाच्या टायमाला भूतांनी काय काय राक्षसांची प्रेत उचलून नेली होती कायसाठी परत ती भूत जिवंत नको व्हायला म्हणून ती राक्षस जिवंत नको व्हायला म्हणून. तेव्हा अमृत दृष्टी करून उठवी शेन कपिरत्न तेवी तुळशीचा प्रसन्न भूत झाले कलित. मग आता काय आलं ही जे वानर सेना पण त्याच्यात मेली होती आणि राक्षस पण मेलं होतं. पण या राक्षसांचं जी प्रेत आहे
ही भूताने नेली. त्याच्यामुळे वानराची प्रेत जागेवर राहिली आणि मग संजीवनी मंत्र करून सगळी वानर जिवंत गेली होती ना. तुळशीला सुद्धा भूत प्रसन्न आले. तरी लहानपासून थोरापर्यंत समय कार्य घडून येत पहा. अर्णवा झुरळे निश्चित वाचविले म्हणतात ते. तन्याय कल्पुनी चित्ती नाथ भूताच्या वैसर्यार्थी. मग पद अंबिकास स्पर्श शक्ती प्रेरिता झाले ते क्षणी. त्यास प्रेरिता भूतगण होता स्पर्श कुरु मेदिनी. मग पद धरी आवळून सुटका नाही पदा ते. माता त्यांनी काय केलं ते स्पर्शास्त्र मंत्र जपला आणि ते भूतांचा पाय ते जमिनीने चिटकून ठेवले. जेवी युद्ध कुरुक्षेत्रात मैदर तसे कर्णरथ. चक्रे गिळून करी कुंठित गमन संधान करुणेदी. तन्याय स्पर्श शक्ती करी भूतपदा धरा व्यक्ती. चरण वलन मग त्या क्षिती काही एक चलेना. माता त्यांचं पाय असं चिटाकलं की त्याचा उपमा काय दिली, कर्णाच्या रथात दिली. कर्णाचा रथ ज्यावेळेस जमिनीला चिटकला त्यावेळेस त्याला शरसंधान म्हणजे बाण चालवता येत नव्हता. त्याला रथाचं चाक पहिलं काढणं होतं. तसं यांचं पाय चिटकून राहिलं जमिनीला. जैसे तरू एकाची ठाई वस्ती अचळ प्रवाही. तन्याय भूते सर्वही कुंटोनिया टाकेले. तया भूताचे वियोग निमित्त कि वेताळ वेटी जाणे होत. सर्व मिळून येता क्षितीत जमोनिया येतात ते. माता सगळं काय आले त्या भूतांच्या सहाय्यासाठी. कोण आले आता, वेताळ आले की तव ते दिवशी झाले खुंटीत. वेताळ बेटीचे राहिली प्राप्त. एरीकडे वेताळ क्षितीत अनंत भूते पातले. तो दक्ष भूताचा बळी वेताळ पाय एक अष्टकोटी भूतावळ. तो न्यूनपणे सर्व मंडळ दिसून आले तया ते. माता हे सगळे भूत किती भूत सांगितली, अष्टकोटी भूतांचा मेळा तिथं आलाय. मग अन्य भूताचे विचारित शरभतिरीची भूत जमात. आली नाही किंमत शोध त्याचा करावा. अवश्य मोनी पातसात गमन करते झाले भूत. शरभतीने येऊन त्वरित निदृष्टी पाहते. माता ही सगळी नाही का भूतावेळ त्यांचा मेळा भरणार होता तर ते शरभतिरीची भूत काय नाही आली म्हणून त्याच्या बघायसाठी 5-6 जण गेलेत. तर ते मंडळी मही व्यक्त उभे असे बळ रहित. जैसा एका टाईची परत दुसऱ्या टाई आतळेना. मग त्या मंडळी निकट येऊन पुसते झाले वर्तमान. तुम्ही व्यक्त महिला गुण काय म्हणून तिष्ठला. एरी म्हणते आणि कजे भेद मै उचलून देता पद. कोण आला आहे सिद्ध त्याने कळा रचिली. होते काय म्हणले, तुम्ही असे का बसले नाही का, तुमचं पाय तुम्ही पर्वतासारखे जगासारख्या ठिकाणी बसले हाला नका. ते म्हणजे कोण आले काय झाले आम्हाला काय माहिती नाही, पण आम्हाला पाय उचल्या सुद्धा बळ राहिलं नाही. मग ते पाय कळा ऐकून पर्वतात चालले शोधा लागून. गुप्त रूपे वस्थित येऊन मच्छरनाथ पाहिला. मग त्यांनी गुप्त येऊन पाहिलं. तर कोण पाहिले, मच्छरनाथ त्यांनी पाहिला. बालार्क किरणी तेज गळा सिंदूर चर्चिला शेवाळा. तया माझी युती सगळा मुखचंद्र चर्चिली. कर्णी मुद्रिका रत्नपाती की वस्तीत पातला रत्न ज्योती. हे मगुनी गुंपोनी निगुती कंबरी भार वेष्टीला. ललाटा पाट दिशा पिंगटा वट दुग्धाने भरल्या जटा. सरळ नाशिका नेत्र वाटा अग्नी समदृष्टी पातसे. मग त्यांचे सांगितले बाबा कपाळाला बस सिंदूर लावलेला आहे आणि त्याचं सूर्यासारखं तेज. त्यांच्या म्हणजे मिशाला का मिशाला वटदुग्ध म्हणजे वडाचा शिक लावून त्याच्या क्रिया पहिले हे करायचे साधू लोक. अर्कनयनी विशाळ भोवत उग्रपणे उदय लावित. पाहता वाटे कृतांत नेत्र जे विराजला. सुळवट बाहू दंड सरळ अजानुबाहू तेजळ. की मल विमल करुण स्थळ बाहुवटी विराजले. मस्तकी शोभली दिव्य विरंगुटी कंता विराजे पाठपोटी. त्यावरी ग्रीवेची नेसल्या दाटी ज्ञानशिंगी मिरदसे. बाहुवटी हनुमंत वीरकंकणी करी शोभत. कुबडी बावडी घेऊन येतात बोधशैलिका विराजे. जैसा तीव्र बारावा रुद्र की सकळ योगी यांचा भद्र. जैसा नक्षत्र गणी चंद्र तेजा माझे डवरतसे. मग त्यांचे ते शिंगी शारंगी नाही का त्यांचे ते आभूषण होती ते सांगितले की नक्षत्रामध्ये जसा एवढ्या चांदण्यामध्ये एकटा चंद्र शोभून दिसतो तसं म्हणजे त्या चंद्रामध्ये शोभून असे दिसत होते ना चमक त्यांचं तेज. जैसा ऐसे पाहून एक भूती
म्हणा माझी करता ख्याती येण्याची व्यक्त केल्या क्षिती भूतगणा वाटत असे. मग एकाने विचार केला की ह्यानेच आपल्या भूतगणांना अशी अवस्था केलेली आहे. मग ते होऊनी संदेहस्त नाताची म्हणती भूते पतित जाऊ द्या स्वामी करा मुक्त आपुलाल्या कार्याची. नाथ म्हणे सर्व गुंतले तुम्ही मुक्त केवी राहिले हेरू म्हणे पाठविले समाचारा वेताळे. मग ते काय म्हणले नाथांना म्हणले आम्हाला जाऊ द्या आमचं कार्य आहे पुढं. ते म्हणले सगळी अडकले तुम्हीच करायले. ते म्हणले आम्हाला आमच्या नाथांनी वेताळांनी पाठवले. तरी महाराजा करी मुक्त जाऊ द्या वेताळ गमनार्थ यावरी त्याची म्हणे नाथ सोडणार नाही सहसाई. तुमचा वेताळ आधी राणीव जाऊन त्याचे त्वरी सांगावे एरू म्हणती मग अपूर्व भले नव्हे महाराजा. ते म्हणले आमचा महाराज आम्हाला आमच्या महाराजांकडे जाऊ द्या वेताळ महाराजांकडे. ते म्हणले तुमचा महाराज काय राजा आहे का म्हणले त्याला तुम्ही तुम्हाला असं म्हणले मी सहजासहजी जाऊ त्याला नाही तुम्ही त्याला जाऊन सांगा. ते म्हणले आमचे महाराज इथं आले ते इथं आगटित होईल नाही का चांगलं नाही. वेताळ खेळता बाबर देव हे महाबळाचे अष्टर्णव ब्रह्मांड जिंकुनी कंदुक भाव मही खेळती महाराजा. नवनाग जैसे सबळी तया माझी फेडती कळी तया सवे कोणी रळी केली नाही अजन्म. देवदानव गंधर्व असती तेही वेताळ बलाढ्य म्हणती तस्मात स्वामी तया प्रती श्रुत करू नोयजी. ते काय म्हणले देव दानव आणि आसुर सुद्धा वेताळांच्या नादी लागले नाही म्हणले. तुम्ही म्हणले कशाला त्या श्रुत करून त्याला सांगा असं कशाला म्हणताय कशाला बोलू तुम्ही. हे रू म्हणे संपादनी येथे काय करता दावनी तुमचा वेताळ पाहिन नाही बळजेटी कैसा तो ऐसे कुणी भूती मात म्हणते अवश्य करू श्रुत. मग जाती जेत तो वेताळ भूत तयापाशी पातले. मग ती म्हणले ठीक आहे आम्ही जाऊन सांगतो की काय आमच्या गुरुला म्हणजे आमच्या राजाला आम्ही जाऊन सांगतो. मग तिथे जिथं वेताळ होता तिथं आले ते होतं. राजा वेताळाची करुणी नमन सांगते झाले वर्तमान म्हणती महाराजा भूताशी विघ्न जोगी एक आहे की तेने केळणी मंत्रशक्ती मही व्यक्त केले जमाती. शेवटी म्हणतो याची गती तुम्हा करीन महाराजा. मग त्यांनी नमस्कार केला वेताळाला आणि म्हणले आपल्या भूतांची जी गती केली ही कुणी केली एका जतीने केली आणि तो म्हणतो की आता तुम्हाला भेटायचंय आणि तुमची सुद्धा अशीच गत करणार. ऐसे कुणी पिशाच राव परमशोभला विकृती भाव म्हणे आता अष्टका सर्व भूतावळ मेळवा. मग भृत्य ज्या सुद्धा हलकारे जाते झाले देशांतरा अरबस्थान पंजाब गुर्जरा बंगालादी पातले माळवी मेवाड तैलंगण कर्नाटकी देश दक्षिण कुंडाळ कैकाळ विलगवचन सप्तद्वीपाचे पातले. आता त्यांनी पुढं त्यांची जी भूतगण होती तेवढ्याला बोलावली ते बाबा कर्नाटक बंगाल आणि पंजाब इकडून सगळीकडून काही काळ सगळीकडून त्यांची सप्तद्वीप म्हणजे जेवढी सप्तबेट आहेत तेवढीकडून त्यांची ती भूतावळ त्यांनी बोलावली. सकळा श्रुत करुणी गोष्टी पाठवली सकळ भूतधाटी अष्टराणी व एक एक कोटी समारंभा पातले. अष्टराणी व त्याचे नाव महावीर विद्येकारणी सर्व महम्मद महिषासुर धुळवो निगर्वे बाबर जोटिंग पातले. मुंजा नरसिंहाचा अवतार म्हणून विरात त्याचा संचार तोही एक कोटी भार येऊनिया मिळाला. असो ऐसे कोटी भार उतरले जायचे गिरीवर महाभद्र तो आग्या वेताळवीर येऊनिया पोचला. माता हे सगळे जेवढे आले त्यांचे जे सेनानायक होते बाबर जोटिंग मुंजा म्हणजे नरसिंहाचा अवतार काय तो त्यांचा मुख्य हे सगळे जण किती एक एक कोटी त्याचे गण घेऊन आल्या भूतावळ. असो ऐसे कोटी भार उतरले जायचे गिरीवर महाभद्र तो आग्या वेताळ वीर येऊनिया पोचला. सकळ वेताळापाशी येऊन कचिर झाले सिद्धगमन मग सकळ सांगुनी वर्तमान समारंभी चालले. येऊनी शर्वतीरा प्रति अष्टही कोटी कोल्हाळ करती तेने दानी अमरस्थिती आणि पाताळी आदळतसे ते पाहुनी मचिरनाथ करी कवळी विभूती पात आराधुनी मंत्रशक्ती ते लखलखीत पै केले. स्मरण गाठवो विभूतीशर सज्ज करते अति तत्पर परी सर्वांचा प्रताप पहावय स्थिर मही विराजे उगलाची परी वज्रास्त्र मंत्र जपून भोवते वेटिले रेषा रंगन आणि मस्तकी वज्रासन वज्रशक्ती मिरुतसे. मग आता मच्छरनाथाने काय केलं या सगळ्यांचा पराक्रम बघायसाठी कुणाकडे काय विद्या किती बघायसाठी फक्त शरीराला काय केलं
वज्रास्त्र मंत्र जपला आणि कपाळाला वज्रास्त्र विभूती लावली आणि ते थांबले. तेने करुणी भूतांचा प्रवेश लिप्त नोये आसपास परी भूतावळ्या स्मशानास वर्षाव करते आगळा जैसा पर्जन्याच्या धारा वर्षाव करते अपारांबरा परी वज्रास्त्र सबळ मौळी भारा कदा काळी मानिना त्यात अष्टपिशाच रुपाळ स्वरूपे करुणी अति विशाळ तरु टाके ती उपटून निवळे पर्जन्य धारा सारखे. मग त्यांनी पर्जन्य पावसाळ्यात अशा धारा लागतात असे शस्त्रांचा वर्षाव केला. आता कोटी होते हे काळात कोटी जर आले तर किती दिग लागल. आता त्या मच्छरनाथाच्या अंगावर सगळे वर्षाव करत होते पण ते वज्रास्त्र असल्यामुळं वज्रास्त्राने कुठल्या अस्त्राला थारा दिला नाही. पण हे काय करायचे जे जे मोठे मोठे होते त्यांचे नाही का हे ते काय करायचे झाडं उपटून टाकायचे. ऐसा संचारचा तरुभार काय करते झाले समग्र कोरडे काष्टाची तृणा पार त्यावरी सांडिती सकळ करुणी महाकहर सांडिते झाले वैश्वानर ते पावनी नाथ मच्छिंद्र जलदास्त्र फिरतसे. मग त्यांनी काय केलं पक्की झाडं टाकली. झाडानंतर कोरडे लाकडं बिकडं टाकली आणि काय केलं अग्निअस्त्र टाकलं कुणी त्या भूत लोकांनी. मच्छिंद्रनाथाने काय केलं जलदास्त्र टाकलं. भूते सांडिती वैश्वानर तरु कडकडीत ज्वाळपर ब्रह्मांडी माळा व्यापे थोर पक्षी कुळ जीवजंतू. मग त्यांनी जो वैश्वानर लावला होता वैश्वानर म्हणजे लय मोठा असा वडवानळ लागतो काही काही ठिकाणी लागतो असं. आज कितीतरी हजारो एकर जमीन अशी त्याच्यात भस्म होती तेवढा वनवळ त्यांनी लावला. ते पक्षी सगळ्यांना कसं राहतं जीवजंतूला उमाला म्हणजे गरम झालेले उष्णता वाढली. ऐसे पाहता पावक थाटी परी जलदास्त्रे केली दाटी उधरी मिरवून आकाशा पाठी शांत केला पावक तो. या परी मच्छिंद्रनाथ पावकास्त्र फिरता झाला विभूती मंत्र त्याने अग्नी प्रयुक्त करीत भूतगणी मिळतसे परिते दृश्य अदृश्य जाणून प्रळय अग्नी पाहते गुप्त होऊन मग पहा उदधित तो यथांडोनी आकाशात मिरुत्या परितो विजयना मंत्राग्न. मग मच्छिंद्र जलदास्त्र प्रेरून शांत केला द्विमूर्धन अस्त्र मंत्री करुण्या शांत होताची मंत्राग्नी मय उतरली भूतगणी मग स्पर्शास्त्र जल्पोनी भूतांगणी कल्पितसे. आता मच्छिंद्रनाथांनी त्यांनी जो वरवाणा लावला होता तो शांत केला. ह्यांनी पण अग्नी पेटवला कोणी मच्छिंद्रनाथाने पण ही भूतावेळ गुप्त होऊन वरती गेली नाही का अशी इकडे तिकडे लपून बसली. मग यांनी काय केलं तो अग्नी परत शांत केला मच्छिंद्रनाथाने आणि मग काय केलं स्पर्शास्त्र मंत्र जपला. मग सगळे काय झाली परत चिटकून बसली. परी अष्टजन जे तयाचे रूप महाबळी प्रताप दर्प ते स्पर्शास्त्रण गणित माप स्वबळे निर्मिती. माता जे अष्ट जे त्यांचे होते मेन राजे भूतांचे राजे अष्ट याचे जागेचे तर ते म्हणजे कसं त्यांनी स्पर्शास्त्राला जुमानलं नाही असं ते सांगतात. परी स्पर्शास्त्राचे एकजी केले अदृश्य सकळ ते जे खंडुनी धरले हे तो नेनोनी निकट आले मच्छिंद्राते आकळावया परी भोवते आहे वज्र संपन्न लागण चाले काही तेन परी परम बलाढ्य वेताळ संधान निकटांगे पातले. मच्छिंद्रनाथाचं वज्रास्त्र होतं नाही का हे ते 8 जण ते मच्छिंद्रनाथाच्या जवळ आलेत पण तरी त्यांच्या एवढी ताकद होती की ते मच्छिंद्रनाथाच्या जवळ 5 पोचल्यात. परी भोवते आहे वज्रास्त्र त्याची घेऊन गेला मुखपात्र हे मच्छिंद्र पाहता अति विचित्र वासवास्त्र सोडितसे वासवास्त्र होता प्रगट उभयंताचे झाले जगट जैसे जेटी लागुनी येत पाट लोंबी लोंबी खवळले एकमेका मही पाडती त्याने धनाना उठ्याची ती अष्ट समुद्र येलावती खळबळती नक्षत्र भय. आता हे वज्रास्त्र गेल्यानंतर मग काय केलं वासवास्त्र टाकलं. वासवास्त्र टाकल्यानंतर मग त्यांचं एवढं युद्ध झालं अष्ट समुद्र सुद्धा डोलायला लागले. मग तेवढं त्यांचं युद्ध झालं असं. शेष मस्तके हेलावती कुर्म म्हणे त्या अति अद्भुती वराह सावरुणी नेटे देती महिलागी उचली तसे एरीकडे सप्तजन कवळोपाती मच्छिंद्राचे चरण की चरणी धरुणी मही कारण मच्छिंद्रनाथ आकळावा परितो नाथा तिचे पळ पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केले सबळ 10 दिशा रक्षपाळ ऐसे वज्रास्त्र मिरविले यावरी तो दानवास्त्र जल्पुन दानव केले सप्त निर्माण मधुतील कुंभकर्ण मरु आणि मालिमल. मग मच्छिंद्रनाथाला त्यांनी काय केलं पायाला धरून म्हणजे आता याला उचलून आपटायचं. मच्छिंद्रनाथ थोडे चपळ युद्ध म्हणजे कौशल्य जाणणारे होते. मग त्यांनी काय केलं परत वज्रास्त्र शरीराला
लावलेले आहे. आणि मग काय केलं यांनी सप्तदानव उठवले. मग सप्तदानव कोणते कोणते उठवले त्यांनी? मली, मल्ल, कुंभकर्ण, कुठलं सांगते, कुंभकर्ण आहे, मधु, तिल, कुंभकर्ण, मरु आणि मालिमल. मुचकुंद त्रिपुर बळजेटी ऐसे सप्त दानवाटी, साती देवते बळजेटी लोंबी झोंबी पातले. माता हे जे दानव उठवले होते त्यांनी, आता हे जी युद्ध झाल्यात. झोटिंगा ते मधु झगटे, खेळते तिल कुंभकनेटे, बाबराते कुंभकर्ण लोटे, झोट धरणे झगडती. आता झोटिंग जो होता ते 8 मधला, आता हे 8 होते आणि यांनी 8 उठवले ना. मग हे झोटिंगाला मधु खेळते आणि तिला कुंभक, बाबराते कुंभकर्ण, असं त्यांनी सांगितलं. बा पुन्हा सांगा कुणी युद्ध म्हणजे काय लढाई झाली यांची, लोंबी युद्ध चालू झालं यांचं. महमदा लागी मरू भिडत, मालिमल मुंजाते आल्हाटीत, महिषासुराती उन्मत, मुचकुंद त्याते भिडत असे, धुळवान वीर समत, त्रिपुर जगटे तया निरत, ऐसे एका मंत्री अस्त्र दैत्य सप्तजन आल्हाटिले, ऐसे भिडत 8 जन, मही उठला ती धनान, एकमेका मही कारण कळावयाचे जलपती, एक दिन एक रात्री 7 जणांना विश्रांती, लाता केवळ उमण्या देती, वर्मावर्मी दावण्या. मातो एक किती 1 दिवस आणि 1 रात्री यांचं युद्ध चालू होतं. लाता बिता बुक्क्या बिक्क्या मारायला एकामेकीला यांचं युद्ध चालूच आहे. तेने करुणी प्रहार भेदित, भेदता देह विकळ होत, मुष्टी प्रहारे मूर्छित होत, मही पडती आदळणी. आता ते बुक्या बिक्या मारून एखाद्याला बेशुद्ध पाडतात, पर जमिनी पडले बेशुद्ध पडून. मग 7 जणे दानवास्त्र भिडता केले त्या जर्जर, मग सप्त दानव अदृश्यवर होते झाले एकसरे, एरीकडे वासव शक्ती भिडता प्रेमे वेताळा प्रती, तो संधान पावनी हृदय स्थिती वासव शक्ती भेदितसे, तेने गाय अति सबळ मूर्छित पडला वेताळ, मही पडता होता वेळ अदृश्य झाले शक्ती ते, एरीकडे वचनात वाताकर्षण विद्या जल्पत, तो सावरोनी वेताळ मूर्छित पुनरपी आला त्वरेने, येता येता 7 जणी लगट करते निकट येऊनी, तो सिद्ध प्रयोगी वाताकर्षणी मच्छिंद्राचा झालासे. आता काय आले यांनी हे सप्तदान उठवले होते, यांनी वेताळाला बेशुद्ध करून ते निघून गेले. पण इकडे परत आता मच्छिंद्रनाथांनी काय केले, वाताकर्षण मंत्र टाकलेला आहे. हे वेताळ आता कुठे आले, मच्छिंद्रापाशी आले. सिद्ध प्रयोग होता नीती संचरे तो 8 देहाप्रती, तेने कोणी वात गती आकर्षण होतचे, जवळजवळ आकर्षण वात होत, तव हस्त पादाचे चलन राहत, परम क्लेश उचंबळत, मूर्छा शक्ती मिरवया. मग त्यांचा जसं जसा वाते वाताकर्षण म्हणजे जसं श्वास थांबन तसं त्याचा जीव कसा होत होता, कासवाईस होत होता. ऐसे होताची अष्टमावृत्ती, मग एकमेका प्रति बोलती, आता असरुणी अहंवृत्ती शरण वेगी रिगावे. माता ते एकामेकीला म्हणायला किंवा आपला आता अहंपणा सोडून आता आपण याला शरणगत व्हावं. ना तरी जोगी आहे कठीण, पुताच आपला घेईल प्राण, तरी याते प्रसन्न करून जगा माझे नांदावे. जैसे राम प्रसादे करून लंकाराणी व विभीषण, की वाळीचे कृतीने राज्य मिरवला सुग्रीव. म्हणजे काय, आता आपण याला सहाय्य याला शरण जाऊन आपल्या सकड आपल्या पुत्रांचा जीव वाचवाव. जसं रामाला शरण गेल्यानंतर रावणाचं राज्य कुणाला भेटलं, विभीषणाला, आणि सुग्रीवाचं राज्य बालीचं राज्य कुणाला भेटलं, सुग्रीवाला भेटलं. बाली आणि सुग्रीव दोघं भाऊ. न्याय ते करून वाचवावा आपला प्राण, उपरी जीवलिया संगोपन आश्चर्य वैर हा एक, जैसा दरिद्रियाला परिस की चिंतामणी चिंतत्यास, की पियुष लाभे रोगियाच तैसे वैल आपणाशी. मग प्रल्हादाचे नरसिंह दैवत संकटी झाले साह्यवंत, त्यांनी आजही प्रीत वाढवावे महाराजा. मग म्हणजे आपल्याला तरी म्हणजे काहीतरी पुढे फायदा होईल. जसं प्रल्हादाने नरसिंह दैवत केलं. प्रल्हाद कुठल्या कुळात मध्ये जन्माला होता, राक्षस कुळात, पण देवाची भक्ती कोणत्या केली, विष्णूची. म्हणून नरसिंहाचं ते दैवत नाही
म्हणजे प्रल्हादचं देवत कोण झालं? नरसिंह. मग तसे म्हणले आपण आता याला शरण जाऊ, म्हणजे आपल्याला पुढं सोपं होईल. ऐसे बोलून एकमेका निश्चय करून नेटका म्हणती महाराज तपोन ऐका सीमा झाली प्रतापा तन्याय सर्वज्ञ मूर्ती चळवा आम्हा क्लेश पद्धती क्रोधा नळे प्राणा होती योजू नका महाराज ते म्हणले तुमच्या प्रतापाची सीमा झाली, म्हणजे तुमचा एवढा मोठा पराक्रम आहे, तुम्ही आम्हाला सोडून द्या, म्हणजे आमच्या प्राणाची तुम्ही आम्हाला संजीवनी द्या, म्हणजे आम्हाला आमचा प्राण परत करा द्या. तरी आता अनन्य शरण आहोत अमृता वाचवा प्राण जैसा हक्काच्या शुक्रे दान संजीवनीचे पै केले तू प्रत्यक्षाची नारायण हे ज्ञान निरळी तुझं कारण केली पै उचित धन प्राप्त झाले सध्याची जैसा जटायू आणि संपाती प्रताप जाऊ गेले गबस्ती परी भोगदशा प्राप्ती संध्याची झाली लाभावरी तर न्याय येथे झाले तरी कृपेचे बसवी पावले चरण वरण अवघ्याची राहिले बोलणे उरले सांगावे ते म्हणले आमचा तुम्ही प्राण म्हणले वाचवा, म्हणले आता आमचं सगळं जीव मला आता जायला लागल्या, फक्त बोलणंच तेवढं राहिले, म्हणजे आता क्षणिक करशी आळस आम्ही जाऊ परठायच त्याने लाभत वाचताच काय मिरवेल तुझ लागी ते म्हणजे आता जर आम्ही गेलो दुसरी ठाई म्हणजे आम्ही जर गेलो तर मग तुला याचा काय फायदा होणार आहे. तरी अमृता वाचवा प्राण मग तुझे नाम मिरू जगा कारण सांगशील ते कार्य करून भूतासहित येऊ की म्हणजे आमचा जर आता प्राण वाचवला तर आम्ही तुझं चांगलं ते कार्य आम्ही करू. की यमे पाळले यमदूत किंवा विष्णू पडे विष्णू गण धावत त्यांनी आम्ही भूतासहित तुझ पुढे मिरू की हे जरी म्हणशील खोटे तरी पुरोजा बुडू नरका पोटे आणि पंचपातके महानेटे निज मस्तकी मिरू की म्हणजे काय म्हणले ही ज्या आम्ही जर खोटं बोललो आम्ही कसं म्हणले या ईश्वरांनी कसे शिवगण पाळले यामाने कसे यमगण पाळले तसे म्हणले तुम्ही आमचे भूतगण आम्ही तुमच्या मागे राहू म्हणले आणि हे जर खोटं असेल तर आमची पिढ्या म्हणले काय करीन पूर्वज सगळे काय होईल नरकात जातील म्हणले. आणि जी 5 पातक आहेत 5 पातक कोणची बालहत्या गोहत्या स्त्रीहत्या ब्रह्महत्या म्हणजे ब्राह्मणांचे हे आणि अजून एक 5 काय बालहत्या आणि गोहत्या पंचपातक ही महापातक सांगितलेली बालहत्या स्त्रीहत्या गोहत्या आहे ब्रह्महत्या ब्राह्मणाच्या चर्जन गोहत्या परत सांगितलं होतं गोहत्या परत सांगितलं तरी पुढे आठवलं सांगतो हे पंचपातक आहे. हाय बघ आता येते बघ गो हत्यारी ब्रह्म हत्यारी स्त्री हत्यारी बाळ हत्यारी मातृ पितृ गुरु हत्यारी पंचपातके मस्तकी मिरविकी. आता कळलं कोणती आता ही पंचपातके त्यांनी सांगितली आपण पुढे सांगायचं गो हत्या ब्रह्म हत्या स्त्री हत्या बाळ हत्या आणि मातृपितृ गुरु हत्या ही पंचपातक सांगितलेली. ऐशी पातके रवरव चिती भोग मेरो संवत्सरायुती याते साक्ष चित्रगुप्ती लीन मुखपदा मिरू का. आता चित्रगुप्त कोण आहे हे आपलं सगळं जन्म मृत्यूपासून सगळं लिहिणार कोण आहे चित्रगुप्त आहे. म्हणजे चित्रगुप्ताच्या हाती म्हणजे आम्ही सगळं त्याच्या लिखाण मूर्ती आम्ही हे करू म्हणजे ऐसे आमुचे बोल निश्चित काया वाचा दोन्ही निश्चित तरी आता वै कृपावंत दयाल रे मिरवावी यावरी बोले मच्छरनाथ साबरी विद्या मम कवित्व त्याचे सहाय्य भूतासहित कार्याचे तुम्ही असावे. म्हणजे काय म्हणजे साबरी विद्येवर मला कवित्व करायचे त्यावेळी तुम्ही भूतासहित माझ्या कार्याला सहाय्य व्हायचं. जो जो मंत्र दया प्रकरणी तर त्या ती तुम्ही वर्तवणी सहाय्य करावे मंत्र लागुनी कोणीतरी गोकलिया. मग अष्टही म्हणती अवश्य कार्य करू निसंशय असं मग साधन प्रयोग आपला भक्ष पृथक पृथक सांगितला. अष्टकोटी भूतावळी सहित भक्ष साधन मागितले समस्त येणे पण ते कार्य जगात निश्चय आम्ही मिरू की. पूजा पुरस्कार अभ्युत्थान मंत्र संहिता निर्वाण मंत्र उजळला स्थापून ग्रहण पर्वणी ते नेमिले ऐसा निचे सांग होता मग बळे प्रेरकास्त्र प्रेरिता समूळ नासुनी गेली वार्ता.
आकर्षणास्त्राची. मग आता त्यांनी तो वात प्रेरक अस्त्र टाकल्यानंतर वाताकर्षण अस्त्राची सगळी प्रेरणा निघून गेली आणि यांना परत येसुदेव येतील. ऐसा आणि एरीकडे अष्टकोटी भूतावळ जोगिनी इत्यादी सकळ स्पर्शुपाती चरण कमळ मय व्यक्त होण्या. तेव्हा जलपुनी मुक्तास्त्र मुक्त केले पिशाच्य सर्वत्र. मग मचिंद्र पद नमुनी पवित्र सन्मुख उभे राहती. बद्धांजळी उभय कर उभे असती ते समोर वाणी वदले जय जयकार धन्य मचिंद्र म्हणून. मग त्या मंडळीत मचिंद्र कैसा शोभला मूर्तिमंत. देवी नक्षत्रा माझे तेजोमंत शशीनाथ मिरवला. की रश्मी पाल मंडळात तेज गैवरला प्रभे आदित्य. की सुरवर गणी सचिनाथ देवामध्ये मिरवला. मग आता कसं सांगितले मच्छिंद्र ते सांगितले जसं आकाशामध्ये सूर्य आणि नभमंडळामध्ये चांदण्यामध्ये चंद्र तसा या भूतागणामध्ये मच्छिंद्रनाथ दिसतोय. की शिवगण समुदायी परमशोभतो नगदावई. की विष्णुगणात शेषशाही प्रभुत्वपणे मिरवला. मग आता शिवगणामध्ये कोण दिसतं श्रेष्ठ? शिवगण पाहिलं तर भगवान शिवशंकरच सगळ्यामध्ये तेजोमय दिसतात. आणि विष्णुगणामध्ये कोण तेजोमय दिसतं? तर विष्णूच दिसतात. की जानवा माझी उष्णा मूर्ती. की देवा माझी बृहस्पती. की पृतने माझी ऐरावती. देवांगणी मिरुतचे तेवी पिशाच्य मंडळात परमशोभला मच्छिरनाथ. मग सकळांच्या मस्तकी ठेवण्यात मने क्षेमून तासावे. अष्टजन मुख्य नायक ते बोलते बोलवली सकळीक. की मच्छिंद्र कार्य श्लोक जगोपकारा बदलाचे. तरी त्याचे धाके कोणी तया साहेब पिशाच्या असावे. येऊनी सांगितले याचे कार्य द्या करुणी मंत्रोच्चार होताची. ऐसे कोणी भूते अवश्य म्हणती जोडून हात. यावरी बोले मच्छिंद्रनाथ आणि कवर मज द्यावा. तुमचे आमुचे समरंगन झाले सबळ बळे करुण त्या समरंगनाचे कथन लोकी ऐसे मिरवले. तरी ते आख्यान वाचिता तयान करावे बाधा सर्वता. आणि हे आख्यान संग्रही पाळिता. प्रिय मानवा तो पुरुष मध्ये काय म्हणले तुम्ही मला अजून एक वरदान द्या. काय ते तुमचे आमचं जे युद्ध झाले हे आख्यान जे कोणी ऐकन किंवा आज ज्याचं कोणी ऐकन आणि आज ज्याचं कोणी जवळ पाळेल त्याचं तुम्ही शक्य करा किंवा त्याशी मैत्री करा. तो तुमचा प्रिय माणूस माना. त्याची जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वता. आणि आपुले करुणा सहसा व्यथा जाणून त्या पुरुषा करू नये. ते म्हणजे तुमच्या जर असं तुम्ही कुणी वाचित असेल तर त्याला तुम्ही त्याचं संकट दूर करा आणि तुमच्याकडून त्याला काही सहसा व्यथा झाली नाही पाहिजे. हे आख्यान राहे दया सदनी ते बसू नये सहसा भूतांनी. जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिनी चंद्राला न देखती. हे म्हणले आद्या ज्याच्या घरी आहे त्याच्या घरी भूतांनी पुढे बसू नये. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तसं चंद्राला पाहत नाही. काय नाही पाहत चंद्राला? त्याला एक मोठी गोष्ट आहे. चंद्र खोटं बोलला होता ना म्हणून चंद्राला तो डाग आहे. श्री गणपती रायाने चंद्राला शाप दिलाय की भाद्रपद शुद्ध चतुर्थीला जो कोणी चंद्राचं तोंड पाहिल त्याला सुरी चाळी. त्याच्या सुरी चाळी होतं म्हणून ते चंद्राचं तोंड कधी बघत नाही. हा की अभिधाते देवी सुकर. की श्वान मानती अशुद्ध विप्र. तेवी ते मानून सर्वत्र दूरदेशा वसावे. ऐसे आणुनी चित्ती ते सदन स्पर्शू नये भूती. अस्पर्श होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची. यावर प्रशस्तपणे राहून जर त्या सदना आले विघ्न तयाचे करावे निवारण सकळ भूते मिळून या. म्हणजे त्या घरावर जर कुठे संकट आलं तर तुम्ही त्या संकटाचं निवारण करायचं. पण त्याच घरात म्हणजे कसं बाजूला राहायचं असं त्यांनी सांगितलं बाबा. प्रशस्तपणे म्हणजे दूर राहून. आणि तया घरीचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दूरमार्गी बैसावे. हे आख्यान जो पाळिता त्याशी कदा काळी न करावी व्यथा. हेची द्यावे मज सर्वता कृपा करुणी सर्वांनी. ऐसे कुणी मचिंद्र उक्ती अवश्य करू सकळ म्हणती. त्या सदना ते व्यथा निश्चिती आम्ही न करू सहसाई. ऐसे वधुनी वरदभूत नमिता झाला मच्छिरनाथ.
सर्व नमुनी पुसुनी त्या ते स्वस्ताना ते चालले. मग आता ते सगळ्यांनी मच्छरनाथ नमस्कार केला आणि ते आपल्या आपल्या ठिकाणी चालल्यात. अष्टकोटी पिशाच्या सहित अष्टविराजे मुख्य दैवत तेही नमुनी मच्छिंद्राव्रत स्वस्थानाची पै गेले. एरीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला 12 मल्हार. तेथे ती विधी करून सर्व कुमारी दैवती चालिला. तैशाची पावे कालिका भवानी ते कथा पावेल मच्छिंद्रा लागुनी. ते पुढील अध्याय अवधान देवनी कथा सोडते स्वीकारा. आता हे 12 मल्हाराला जाताना आता हे मच्छिंद्रनाथ कुठे जाईल? कालिका भवानीच्या दर्शनाला पण जातील. हे पुढच्या अध्यायात सांगा. अहो ह्या कथा सार ग्रंथाच परिकर पंचमाध्याय गोकिल्याच. पिशाच्य बाधा तयाची खाच होणार नाही सहसाई. जरी पहिली बाधा असेल तरी ती पठन करता जाईल. प्रथम अध्याय जो गोकिल त्याचा अंगरोग जाईल की मग हा अध्याय जो कोणी ऐकन 5वा अध्याय त्याला जर काही अंगरोग असेल तर तो अंगरोग सुद्धा जाईल. आणि पिशाच्य बाधा जर कुणाला असेल आधीपासून तर हा अध्याय ऐकला तर जातो गोकिल्यावरती. दुसरा अध्याय गोकिल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण. तिसरा अध्याय गोकिला प्रसन्न होईल अंजन सुत तया ते. आता दुसरा अध्याय गोखल्यावरती विद्याभ्यास वाढतो माणसाचा. आणि चौथा अध्याय गोखल्यावर तिसरा अध्याय गोखल्यावर मग अंजनी सुत त्याला प्रसन्न होतो. चौथा अध्याय गोकिता फळ कार्य निवटेल परमसकळ. मान्यता देईल महिपाळ मौन पडेल सर्व ते. असोयाचे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग. धुंडी सुत मालोजी सांग वजय नरहरी कृपे करुण्या. स्वस्ती श्री भक्ती कथा सार समस्त गोरच काव्य किमयागार. सदा परिचित भाविक चतुर पंचमाध्याय गोडा. श्रीकृष्ण अर्पणमस्तु श्री दत्तात्रय अर्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु पुंडलिक वदर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. नम पार्वतीपती हर हर महादेव. बजरंगबली की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय.